नाही. त्र्यंबकम म्हणजे तिन्ही लोकांवर ज्याची सत्ता आहे तो. पहिलं पाताळ, भूलोक, वरचा लोक, या तिन्ही लोकांवर ज्याची सत्ता आहे तो. दुसरं, तीन गुणांवर ज्याची सत्ता आहे तो. सत्व, रज, तम. तीनही देवांवर ज्याची सत्ता आहे तो. तीनही प्रकृतीवर ज्याची सत्ता आहे तो. अशा सर्व प्राणी मात्रांवर ज्याची सत्ता आहे तो. त्र्यंबकम, ओम त्र्यंबकम यजामहे. मी काय करतो? आराधना करतो. कुणाची? त्या भगवान शंभू महादेवाची. ओम त्र्यंबकम यजामहे. कशी? सुगंधिम पुष्टिवर्धनम, म्हणजे सुगंधित फुल महादेवाला वाहून नाही हो महाराज. ज्याप्रमाणे एखाद्या फुलाला किंमत कशामुळे असते? एखादं फुल आहे, सुंदर आहे, खूप सुंदर आहे, छान आहे, पण त्याला खरी किंमत कशामुळे असते? काय त्याच्यामुळे उत्तम गुण असतो की ज्याच्यामुळे त्याला किंमत प्राप्त झालेली असते? त्याचा सुगंध असतो. मोगऱ्याला जर वास नसता तर आमच्या माता भगिनींनी केसात मोगऱ्याचा गजरा घातला असता का? नसता घातला. वास आहे, गंध आहे म्हणून घातला. फुलाचा उत्तम गुण काय आहे? तो गंध आहे. सुगंधी पुष्टिवर्धनम. तसा या प्राणी मात्रातलं, या यज्ञावत जीवतत्वातलं उत्तम काय आहे? तर ते शिव आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम. आता हे खूप महत्वाचं आहे. उर्वारुकमिव बंधनात्. उर्वरुक म्हणजे काय? काकडी. संस्कृतमध्ये काय म्हणतात? काकडी किंवा ते भोपळा असतात. त्याचा एक गुण आहे महाराज. ज्यांनी कुणी काकडी केली असेल, रानात भोपळे केले असतील, त्यांना माहित आहे बिगर औषधाचे, बिगर औषधाचे, बिगर फवारणीचे. औषधानं काय होतं? बळच ते पिकवलं जातं, मग त्यातलं गुण कळत नाही. जे बिगर औषधाचं आहे का, ते काकडी काय करते? त्याचं देठ परिपक्व झाले की स्वतःहून सोडते. लक्षात घ्या, हे निसर्गात काय आहे बरं का. काकडी, भोपळा उर्वारुकमिव बंधनात्. काकडी परिपक्व झाली की देठापासून आपोआप अलग होते. तसं या शिवलोकात, या अंतःकरणामध्ये शिवभक्ती परिपूर्ण झाली की भगवान शिव अलगदपणे तुम्हाला मृत्यू संसार सागरातून तुम्हाला अज्ञात हळूवारपणे मुक्त करतो. शिवहार असा तिसरा गणाचार की ज्याच्यामध्ये भगवान शिवावर आपली अढळ निष्ठा पाहिजे. भगवान